नमस्कार. मी प्राध्यापक संदीप लक्ष्मणराव वाघ, मुंगसाजी आदिवासी आश्रमशाळा माणिकडोह, वर्ग 12वी कला, विषय राज्यशास्त्र, प्रकरण दुसरे, जे आपण बघत होतो 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. जागतिकीकरण. आणि या जागतिकीकरणामध्ये आपण प्रस्तावना पाहिली होती. जागतिकीकरण म्हणजे काय पाहिलं होतं, आणि या जागतिकीकरणामध्ये कोणकोणते जगात 1990 नंतर झालेले बदल आहेत ते पाहिले होते, ज्यामध्ये मुख्यत्वे आर्थिक घटक आपण पाहिलेला होता की आर्थिक दृष्टिकोनामध्ये कशाप्रकारे जगभरामध्ये बदल झालेला आहे आणि उद्योगधंदे किंवा इतर जे असणारं लोकशाही भांडवलीकरण आहे ते कसं वाढलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं. त्यामध्ये ज्या खाजगीकरण ज्याला आपण म्हणतो, उदारीकरण किंवा खाजगीकरण, ते कशा प्रकारे वाढलेलं होतं आणि त्यानुसार व्यापार कशा पद्धतीनं वृद्धिंगत होत गेला. लोखंड, कोळसा, खनिज तेल एवढ्याच वस्तूंचा व्यापार न होता व्यापाराच्या वस्तूंबाबत सुद्धा कशा प्रकारे विस्तार होत गेला. गॅट जी संघटना होती, त्या गॅट या संघटनेच्या ऐवजी WTO ज्याला म्हणतो आपण, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, 1995मध्ये कशा प्रकारे त्या गॅटमधून WTOमध्ये ती रूपांतरित झाली आणि जगभरात असणाऱ्या जे काही सीमाशुल्क आहे किंवा इतर आयातीवरील करार आहेत, तर हे रद्द करून व्यावसायिकदृष्ट्या या राष्ट्रांच्या ज्या सीमा आहेत त्या कशा धूसर होतील आणि त्या मुक्त अशा प्रकारचा व्यापार जागतिक पातळीवर कशा प्रकारे करतील त्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम या संघटनेनं कसं केलं. त्याच पद्धतीनं व्यापार संकल्पनेत झालेल्या बदलामध्ये आणखी एक जे कंटेनर कार्गो आहे, ज्यामुळं आता मोठमोठ्या शिपमध्ये, मोठमोठ्या जहाजांमधून कशा प्रकारे हजारो टन असणारा माल एका देशातून दुसऱ्या देशात नेला जातो, याबद्दलसुद्धा आपण माहिती पाहिली होती. तसंच ट्रान्सनॅशनल कंपन्या कशा उदयास आल्या, त्यातून म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या, ट्रान्सनॅशनल कंपन्या, त्याद्वारे सुद्धा आज आपण पाहतो की जगभरामध्ये त्या व्यापारी अशा प्रकारच्या असणाऱ्या कंपन्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उद्योग सुरू केलेले आपल्याला दिसतात, ज्यांनी प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक देश हा व्यापारातून व्यापून घेतलेला आहे असं आपल्या लक्षात येतं. सेवा क्षेत्रसुद्धा त्याला काही अपवाद ठरलेलं नाही. आता हे सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा आपण पाहतो, विमा आहे, खाजगी बँका आहे, हे खाजगीकरण झालेलं आहे. राज्याची भूमिका कमी झालेली आहे, हे आपण या ठिकाणी आतापर्यंत बघितलेलं होतं. आता दुसरं क्षेत्र जे आहे की ज्यामध्ये महत्त्वाचा बदल झालेला आपल्याला दिसतो, आणि ते क्षेत्र आहे राजकीय क्षेत्र. म्हणजे आर्थिक क्षेत्र तर हे खूप महत्त्वाचं क्षेत्र होतं. त्यानंतर जो परिणाम जागतिकीकरणामुळं ज्या क्षेत्रावर झालेला आहे, तर ते क्षेत्र या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. ते क्षेत्र आहे राजकीय क्षेत्र. म्हणजे 1990 नंतर जो काही जागतिकीकरणामुळे बदल झाला, तर त्याला अपवाद राजकीय क्षेत्रसुद्धा राहिलं नाही. जागतिकीकरणाच्या संदर्भात राजकीय घटकांवर सुद्धा अनेक बदल झाले. त्यामधूनच आपल्याला आता पहिलं अशा प्रकारचं क्षेत्र जे आहे राजकीयदृष्ट्या पाहिलं तर ते आहे लोकशाहीचं महत्त्व. मग या लोकशाहीच्या महत्त्वावर आपण आता बघणार आहोत. म्हणजे 1989ची पूर्व युरोपमधील क्रांती आणि सोव्हिएट रशियाचे विघटन यांच्याकडे कम्युनिझमचा झालेला अंत अशा स्वरूपात बघितलं जातं. म्हणजे आपण या ठिकाणी प्रत्येक वेळेस म्हणत आहोत की 1990च्या नंतर किंवा 1991 नंतरचं जग, म्हणजे 1991 नेमकं झालं काय, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की 1991ला रशियाचं विघटन झालं. म्हणजे सोव्हिएत संघ नावाचा जो एक मोठा अमेरिकेला टक्कर देणारा जगात एक महाशक्ती म्हणून उदयास आलेला किंवा 50 वर्षे त्यानं महासत्ता म्हणून राज्य केलेलं होतं, ती रशिया किंवा तो सोव्हिएत संघ त्या ठिकाणी विघटित झाला, विभाजित झाला, त्याची ताकद कमी झाली आणि त्या एका देशाचे 14 देश त्या ठिकाणी निर्माण झाले. आणि त्यामुळं काय झालं की सोव्हिएत संघानं जो एक विचार आपला समोर केलेला होता की जो जगभरात त्या विचाराचं तो समर्थन करत असे आणि आपल्या गटातील देशांना
त्या विचाराच्या आधारावर शासन करण्यास बाध्य करत असे किंवा अनेक असे देश होते की ज्यांना रशियाची असणारी ही विचारप्रणाली आवडलेली होती. तर ती जी प्रणाली होती ती कम्युनिझम होती, म्हणजे मार्क्सवाद होता. मग तो मार्क्सवाद त्या ठिकाणी जर रशियाच त्या ठिकाणी कोलमडला तर रशियाच्या छत्रछायेखाली वावरणारे जे काही देश होते तर ते देशसुद्धा त्या ठिकाणी त्यांची विचारसरणीसुद्धा त्या ठिकाणी कोलमडलेली दिसते. आणि मग त्यामुळं काय झालं की जग हे एक ध्रुवीय झालं, म्हणजे त्या ठिकाणी अमेरिका हीच एक महासत्ता म्हणून उदयास आली. आणि त्यामुळं युरोपमध्ये सुद्धा अनेक बदल झाले, कम्युनिझमचा अंत झाला आणि जग हे खऱ्या अर्थानं ज्या अमेरिकेनं लोकशाही आणि भांडवलवादी लोकशाही ज्याला आपल्याला म्हणता येईल ती व्यवस्थेचा पुरस्कार संपूर्ण जगाला करायला लावल्या किंवा त्या व्यवस्थेला त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं होतं, जगानं ती गोष्ट अवलंबायला सुरुवात केली. सहभागी राज्य. आणि मग त्यातूनच काय निर्माण झालं की सहभागी राज्य. म्हणजे पहिलं कसं होतं, राज्याचं संपूर्ण देशावर पूर्णपणानं कंट्रोल राहत होतं, सर्व गोष्टी राज्य म्हणजे शासन या दृष्टिकोनातून करत होतं. पण आता काय झालं की सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन या संकल्पना महत्त्वाच्या होत गेल्या. म्हणजे काय आहे की राज्यानं स्वतःचे जे काही अधिकार आहेत ते कमी केलेले आहेत आणि फक्त काही बाबतींमध्ये सुविधा देण्याचे काम म्हणून या ठिकाणी राज्याने घेतलेलं आहे. अनेक अशा प्रकारचे सहभाग म्हणजे जनतेचा सहभाग, उद्योजकांचा सहभाग, सर्वांचा सहभाग असं मिळून एक राज्य बनवायचं, म्हणजे नागरिक केंद्रित शासन. पहिलं कसं होतं, पारंपरिक दृष्टिकोनातून राज्याला जास्त महत्त्व होतं. राज्य त्या ठिकाणी देशात सर्वात महत्त्वाचं असे आणि आपल्याला माहिती आहे की राज्य म्हणलं की 4 गोष्टी आल्या आणि त्यामध्ये सर्वात आपण पाहतो महत्त्वाचा घटक आहे निश्चित भूप्रदेश, दुसरं आहे तर ते आहे लोकसंख्या, तिसरं आहे शासन किंवा त्याला आपण सरकार म्हणतो आणि चौथं आहे सार्वभौमत्व. या 4 गोष्टी मिळून बनतं ते राज्य. मग आता यामध्ये राज्य सर्वेसर्वा होतं, त्याच्याकडे सार्वभौमत्व होतं. आता सार्वभौमत्वसुद्धा 2 प्रकारचं राहत असतं. एक आहे अंतर्गत सार्वभौमत्व, म्हणजे जे देशांतर्गत जे सर्वोच्च शक्ती, सार्वभौमत्व म्हणजे सर्वोच्च शक्ती, निरंकुश शक्ती ज्याच्यावर दुसरं कोणाचा अंकुश राहत नाही, अशा प्रकारचे त्याला आपण सार्वभौमत्व. ते अंतर्गतही राहतं देशांतर्गत आणि बाह्यसुद्धा, म्हणजे देशाच्या बाहेरच्या सत्तासुद्धा त्या ठिकाणी त्या सार्वभौमत्वामुळं त्या देशावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण ठेवू शकत नव्हत्या. तर ह्या अशा प्रकारचं ते राज्य. पण आता त्यात बदल होत गेला, ॲडजस्ट होत गेलं, सहभागी राज्य झालं, नागरिकांना केंद्र अशा प्रकारचं शासन आलेलं आहे. पहिलं राज्य केंद्रित शासन होतं, राज्याला महत्त्व होतं, व्यक्तीला महत्त्व नव्हतं, लोकांना नागरिकांना तेवढं महत्त्व नव्हतं जेवढं एका राज्याला होतं. सुशासन ह्या संकल्पना आता महत्त्वाच्या होत आहेत, आता बदल होत गेला. लोकशाही व्यवस्थेमध्ये हे निर्णय बहुमताने घेतले जातात. लोकशाही म्हटलं की बहुमत आलंच. त्या ठिकाणी आपण पाहतो की आज 18 वर्षानंतरच्या प्रत्येक स्त्री पुरुषाला या ठिकाणी मतदानाचा अधिकार आहे आणि त्या मतदानाच्या अधिकारातून लोक आपलं शासन निवडत असतात. म्हणजे या ठिकाणी आपलं सरकार कोणत्या पक्षाचं असलं पाहिजे, कोणती विचारधारा असली पाहिजे, देशानं कोणत्या विचारधारेतून किंवा कोणत्या पक्षाचा कोणता अजेंडा आहे त्या अजेंड्यानुसार कारभार केलं पाहिजे, हे सर्व निर्णय लोकशाहीमध्ये लोकशाही शासन करत असतं आणि हे लोकशाही शासन त्या देशातील लोक आपल्या बहुमतानं निवडून देत असतात. सहभागी शासन व्यवस्थेत त्या पारंपरिक निर्णय प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन आज समाजातील सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेत कसे सामील करता येईल हे बघितलं जातं. म्हणजे आधी तर असं होतं की राजाची राजेशाही असायची, मुठभर लोक शासन करायचे, त्यांच्या पद्धतीनं सर्व शासन आणि राज्याचा राज्यकारभार चालत असे. पण आज तसं नाही. आज आपल्या देशातील प्रत्येक घटक, मग ते त्या ठिकाणी उद्योजक असतील, त्या ठिकाणी शेतकरी असतील, त्या ठिकाणी व्यावसायिक असतील, त्या ठिकाणी विद्यार्थी असतील, त्या ठिकाणी महिला असतील, सर्व प्रकारचे लोक. मग त्या विकसनशील देशामध्ये तर मोठ्या प्रमाणात जे गरीब लोक आहेत, गरजू लोक आहेत, ते लोक असतील, या सर्व लोकांना त्या ठिकाणी जे काही राज्य प्रक्रियेत निर्णय होत असतात, शासन प्रक्रियेत निर्णय होत असतात, तर त्या शासन प्रक्रियेमध्ये त्यांना महत्त्व देण्यात
आलं पाहिजे, त्यांचासुद्धा सहभाग महत्त्वाचा ठरवला गेलेला आहे. नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन व्यवस्थेत नागरी समाजाच्या सहभागावर भर दिला जातो. म्हणजे जशा प्रकारे प्रत्यक्ष लोकशाही अगोदर होती, लोकांना जास्त महत्त्व द्या, राज्यापेक्षा त्या ठिकाणी व्यक्तीला महत्त्व द्या, लोकांना महत्त्व द्या, समाजाला महत्त्व द्या. तर त्या आधारावर अशा प्रकारे सुशासन व्यवस्था आज निर्माण झालेली आहे. हे या ठिकाणी आपल्याला आजच्या राजकीय क्षेत्रामध्ये लोकशाहीचे महत्त्व वाढलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे नाझी जे होतं जर्मनीमध्ये किंवा मुसोलिनी जो होता इटलीमध्ये फॅसिस्ट, तर हे पक्ष जे होते किंवा यासारखे अनेक पक्ष होते, तर ते त्या ठिकाणी राज्याला महत्त्व देत होते, राष्ट्रवाद मोठ्या प्रमाणात वाढवत होते. व्यक्तीपेक्षा नागरिकापेक्षा राज्याला त्यांनी महत्त्व दिलं. तो एक पारंपरिक दृष्टिकोन होता, पण आजचा आधुनिक दृष्टिकोन मात्र एका व्यक्ती केंद्रित झालेला आपल्याला दिसतो. त्या नागरिकाला महत्त्व देऊन आणि लोकशाहीचं महत्त्व या ठिकाणी आजच्या काळामध्ये वाढलेलं आपल्याला दिसतं. कम्युनिझमचा या ठिकाणी अंत झालेला आहे. भलेही आज पूर्णपणानं अंत झाला असं म्हणता येत नाही, कारण यामध्ये चीनसारखा जो बलाढ्य अशा प्रकारचं राष्ट्र आहे, अजूनही कम्युनिझम आहे, पण आज त्याला पूर्णपणे मार्क्सवादावर चाललेलं कम्युनिझम आहे असं आता म्हणता येत नाही. त्यानेही अनेक अशा प्रकारे लवचिकता ठेवलेली आहे, अनेक बदल केलेले आहेत. आणि एकूणच जगाचा जो काही ओढा आहे, एकूणच जगभरातल्या देशांचा जो ओढा आहे, तर तो लोकशाहीकडे वाढलेला आहे, हे आपल्याला इथं नक्कीच म्हणता येईल. आणि लोकशाहीतसुद्धा लोकांना आणि त्यातल्या त्यात नागरिकांना जास्त महत्त्व दिलेलं आहे. दुसरा बदल यामध्ये झालेला आहे तो आहे राज्याचं स्थान. जागतिकीकरणाच्या संदर्भात असं मानलं जातं की आता राज्याचे महत्त्व कमी होत चाललेले आहे. तुम्हाला आधीच सांगितलं की राज्यामध्ये जे 4 घटक आहेत ते खूप महत्त्वाचे आहे. आज या जागतिकीकरणामुळे आज आपल्याला असं लक्षात येतं की ज्या काही राज्याच्या सीमा आहेत ते त्या धुसर झालेल्या आहेत, म्हणजे पुसट झालेल्या आहेत. आज सहज एका देशातून दुसऱ्या देशात सहज जाता येतं. सार्वभौमत्व हा एक राज्याचा एक महत्त्वाचा घटक म्हटलं जातं. सार्वभौमत्व हे राज्याचा आत्मासुद्धा म्हटलं जातं, लक्षात घ्या. आणि सार्वभौमत्व म्हणजे काय, तर हे पुन्हा आणखी मी तुम्हाला सांगतो. तसं मी याही अगोदर पाहिलेलं आहे की सार्वभौमत्व म्हणजे निरंकुश अशी प्रकारची सत्ता, ज्याच्यावर कोणाचाही अंकुश राहत, अमर्याद अशा प्रकारची सत्ता, ज्याला मर्यादा नसते. तर ती अशी सर्वोच्च अशा प्रकारची असणारी, निरंकुश अशा प्रकारची असणारी जी काही एक सत्ता आहे, जी एक पॉवर आहे, तर ती त्या राज्याकडे राहत असते. पण आज काय झालेलं आहे की सार्वभौमत्व या संकल्पनेमध्ये अनेक अशा प्रकारच्या क्षेत्राला ही सार्वभौमत्व संकल्पना जोडल्या गेलेली आहे. म्हणजे त्याच्या आधारे आज राज्याला आपल्या अधिकार क्षेत्रात कायदे करण्याचा अधिकार मिळतो. म्हणजे आज आपण पाहतो ज्या आपल्या, जसं उदाहरणार्थ आपला भारत देश आहे, तसे प्रत्येक देश जो आहे, प्रत्येक देश हे प्रत्येक राज्य झालेलं आहे आजच्या काळामध्ये. म्हणजे ही राष्ट्रराज्य संकल्पना आहे. पण त्या राष्ट्रराज्य संकल्पनेपेक्षाही आज थोडंसं आपण पुढं चाललेलो आहोत. कारण राज्यामध्ये राज्यांतर्गत म्हणजे देशांतर्गत कायदे करण्याचा अधिकार सार्वभौमत्वाद्वारे या ठिकाणी राज्यातल्या शासनाला प्राप्त होता आणि त्याद्वारे सर्व लोक त्या ठिकाणी वागत असे. तशाच प्रकारचे काही बाह्य घटकसुद्धा होते. म्हणजे या सार्वभौमत्वामध्ये असणारा अंतर्गत सार्वभौमत्व आणि बाह्य सार्वभौमत्व या दोन्ही बाजूंवर या ठिकाणी आघात होताना दिसत आहेत. मग हे आघात कशाचे आहेत, तर आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार होत आहे. म्हणजे आज आपण पाहिलेलं आहे की आंतरराष्ट्रीय संघटना जी अतिशय महत्त्वाची आहे, जी 1945मध्ये स्थापन झालेली आहे, तिचं आता क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तिचे अनेक अशा प्रकारचे कायदे आज जगभरामध्ये हे लागू होत असताना आपल्याला दिसतात. ती जी संघटना आहे, जिचं नाव आहे UN, म्हणजेच संयुक्त राष्ट्रे ही जी संघटना आहे, किंवा पहिल्याने ही संयुक्त राष्ट्र संघटनासुद्धा याला म्हणत होते, तर ही संयुक्त राष्ट्र नावाची संघटनासुद्धा अनेक कायदे तयार करत असते. तसंच आंतरराष्ट्रीय न्यायालयसुद्धा आहे, जे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे निर्णय असतात ते सुद्धा अनेक देशांना त्या ठिकाणी मान्य करावे लागतात. म्हणजे एक प्रकारचं यांच्या बाह्य अशा प्रकारच्या सार्वभौमत्वाला हे असणारे आघात आहेत. तशाच प्रकारे WTO, जी तुम्हाला आत्ताच सांगितलं की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असणारी जागतिक व्यापार संघटना आहे, तिनं सुद्धा अनेक कायदे केलेले आहेत. ज्या कायद्याचा वापर किंवा ज्या कायद्यांचं पालन, त्या नियमांचं पालन, त्या करारांचं, व्यापारी करारांचं पालन या ठिकाणी प्रत्येक देशानं केलं पाहिजे, अशा प्रकारचे काही नियम आहेत. आणि जे आजच्या या जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये अनेक देश अवलंबताना आपल्याला दिसतात. म्हणजे यामध्ये आपल्याला ह्या
गोष्टी अशा आहेत की ज्या या बाह्य सार्वभौमत्वावर या घटकांकडून आघात होताना आपल्याला दिसतात. अनेक प्रादेशिक संघटना निर्माण झालेल्या आहेत, ज्यामध्ये आपण पाहतो की आज आपण प्रादेशिक संघटनामध्ये पाहतो की दक्षिण आशियाई अशा प्रकारची संघटना जी भारतात सामील आहे, जी सार्क नावाची संघटना 1985 साली स्थापन करण्यात आली होती. त्यामध्ये जे असणारे शेजारीचे 7-8 राष्ट्र आहेत, त्यांच्याशी आपण सार्कद्वारे जे काही करार करतो, तर त्यामुळं सुद्धा आपल्याला अनेक तडजोडी कराव्या लागतात. किंवा दुसरं आणखी आर्थिक संघटना आहेत, बाजारपेठेचं जागतिकीकरण आहे, पर्यावरणासंबंधी आणि मानवी प्रश्नासंबंधीची वाढती चिंता आहे. आता या पर्यावरणासंदर्भात आपण पाहतो की जगभरामध्ये UN सुद्धा मोठमोठ्या प्रकारच्या अशा वेगवेगळ्या जागतिक परिषदा घेत आहेत. कारण पर्यावरण एका देशानं जरी एखाद्या देशाचं पर्यावरण खराब केलेलं असलं तरी त्या पर्यावरणाचा परिणाम हा बाहेरच्या अनेक देशांना भोगावा लागतो. आणि म्हणून पर्यावरणाचे जे आंतरराष्ट्रीय नियम आहेत तर ते आपल्याला पाळावे लागतात. त्याच पद्धतीनं मानवी प्रश्नसुद्धा महत्त्वाचे अशा प्रकारचे आहेत की एक राज्यात म्हणजे कोणत्या राष्ट्रातला व्यक्ती आहे किंवा नागरिक आहे यापेक्षा तो एक मानव आहे. आणि एक मानव म्हणून तो भूतलावर जर राहत असेल, मग त्याचा देश कोणताही असो, त्या देशात एक मानव म्हणून जे असणारे काही त्याला अधिकार आहेत ते मिळाले पाहिजेत. ह्या अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय संघटनांद्वारे दबाव आज प्रत्येक देशावर आलेला आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना तशा प्रकारे आपले कायदेसुद्धा बनवावे लागत आहेत. तर यामुळं काय होत आहेत, हे सर्व बाह्य आव्हानं आपल्याला लक्षात येतात, म्हणजे जे सार्वभौमत्वाला तडा देण्याचं काम करताना आपल्याला दिसतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, राष्ट्रीय पातळीवर जे असणारे म्हणजे अंतर्गत अशा प्रकारचं असणारं जे सार्वभौमत्व आहे त्यामध्ये सुद्धा काही आव्हानं निर्माण झालेली आहेत. त्यामध्ये आपल्याला असं पाहता येईल की राष्ट्रीय पातळीवरील सहमतीचा अभाव आज आपल्याला दिसून येतो. की सर्व आज आपण पाहतो लोकशाहीमध्ये कधी काही ठिकाणी 2 पक्ष पद्धती आहे, काही ठिकाणी एक पक्ष पद्धती अनेक पक्ष पद्धती आहे, ज्यामध्ये आपण पाहतो की इंग्लंड, अमेरिकासारख्या ठिकाणी 2 पक्षच जास्त प्रभावी आहेत. भारतासारखे, फ्रान्ससारखे जे काही देश आहेत की ज्या देशांमध्ये बहुपक्ष पद्धती आहेत, म्हणून अनेक विचार मांडले जातात. आणि राष्ट्रीय जे काही असणारे जे काही सहमती आहे ती प्रत्येक निर्णयात होईलच अशा प्रकारचं असं काही दिसत नाही. म्हणजे यामुळं काय झालेलं आहे की राज्याच्या एकतेच्या पावरला कुठंतरी त्या ठिकाणी तडा बसताना आपल्याला दिसत आहे, ज्यातून सहमती होताना दिसत नाही. त्यातून निर्माण होणारे अनेक मतभेद आहेत. त्याचप्रमाणे वाढता वांशिक राष्ट्रवादसुद्धा हे एक मोठं चिंतेचं कारण आज व्हायला लागलेलं दिसतंय. जसं आज भारताकडं सुद्धा एक प्रकारचा आपण पाहतो की उजव्या अशा प्रकारचे पक्ष यामध्ये आज जास्त महत्त्व देताना दिसत आहेत. लोक याला जास्त महत्त्व देताना दिसत आहेत. अमेरिकेसारखे जे USA ज्याला म्हणतो आपण, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, त्यामध्ये सुद्धा उदारीकरणाला महत्त्व देणारे जे पक्ष आहेत त्याला तिथल्या लोकांनी तेवढं निवडून दिलेलं दिसत नाही. इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, ऑस्ट्रेलिया असेल किंवा ब्राझील असेल किंवा भारत असेल, असे अनेक देश आहेत की वांशिक राष्ट्रवाद या ठिकाणी वाढलेला आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे बिगर राष्ट्रीय घटकांचे कार्यसुद्धा म्हणजे जे राष्ट्रीय अशा प्रकारचे नाही, पण असे काही ज्याला आपण बिगर शासकीय अशा संघटना ज्याला म्हणतो, त्या आज मोठ्या प्रमाणात कार्य करताना दिसतात, ज्या पर्यावरणाच्या संदर्भात असतील किंवा लिंगभेदाच्या संदर्भात म्हणजे स्त्री पुरुषाच्या संदर्भात असतील किंवा त्याचप्रमाणे आणखी काही मानवी अशा प्रकारच्या अधिकाराच्या संदर्भात असतील. हे बिगर राष्ट्रीय अशा प्रकारच्या संघटना आज मोठ्या प्रमाणात कार्य करताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे ज्या मानवतावादी समस्यांना या ठिकाणी त्यांनी केंद्रित केलेलं आहे की मानवतावादी समस्याला जास्त महत्त्व द्या, राज्याला त्या ठिकाणी महत्त्व न देता लोकांना महत्त्व द्या. नुसतेच जसं उदाहरण द्यायचं म्हणलं तर आज आपण पाहतो की एका देशामध्ये म्हणजे बाहेरच्या राष्ट्रानं आक्रमण करू नये म्हणून ज्या पद्धतीनं राज्य लष्करीदृष्ट्या मोठी तयारी करत असते आणि जेवढा पैसा खर्च करत असते तेवढा देशांतर्गत असणाऱ्या ज्या काही अनेक समस्या आहेत त्या समस्यांच्या दृष्टीनं तेवढा खर्च करताना दिसत नाही. म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीनं खूप मोठा खर्च राज्य करतं आहे. अनेक अशा प्रकारचे हेलिकॉप्टर्स, अनेक अशा प्रकारचे लढाऊ विमानं, मोठ्या प्रमाणात लष्करी भरती, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र साठा,
शस्त्रनिर्मिती यावर कितीतरी प्रमाणात खर्च होतो आहे. परंतु ज्या लोकांच्या संरक्षणासाठी किंवा ज्या लोकांच्या आपल्याला शासनाला जे अपेक्षित आहे किंवा या देशातील किंवा या राज्याच्या संरक्षणासाठी हे करत आहे, म्हणजे राज्य म्हणजेच काय तर लोक आहेत, त्याला तिथं महत्त्व दिलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी लोक त्या ठिकाणी जर आजारपणानं मृत्युमुखी पावत असतील, त्यांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नसतील, पूर्ण रोजगार मिळत नसेल आणि ते जर आपला उदरनिर्वाह करू शकत नसेल, त्याचं आरोग्य जर चांगल्या प्रकारे ठेवू शकत नसेल किंवा सकस अशा प्रकारचं अन्न मिळत नसेल, तर आणि त्यानुसार जर या ठिकाणी लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असेल, तर त्या ठिकाणी पहिलं आपण या ठिकाणी या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. मानवतावादी ज्या असणाऱ्या समस्या आहेत तर त्यांना त्या ठिकाणी महत्त्व दिलं पाहिजे. अशा प्रकारच्या संघटनासुद्धा आज देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्य करताना आपल्याला दिसतात. तर ही सर्व अंतर्गत आव्हानंसुद्धा या राज्याच्या स्थानाविषयी आहेत असं आपल्याला सांगता येईल. तिसरं अशा प्रकारचं राजकीय क्षेत्रामध्ये जो एक महत्त्वाचा घटक आहे तो आहे बिगर राजकीय घटक. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्या राजकीय दृष्टिकोनातून पाहतो आपण, मोठ्या प्रमाणात राजकीय दृष्टिकोनातून जे बदल होतात ते शासन करत असतं, पण आता बिगर राजकीय घटकसुद्धा ज्याला आज महत्त्व प्राप्त झालेलं आहे. नागरी समाजामध्ये ज्या वाढत्या नागरी समाजाला आज मोठ्या प्रमाणात वाढतं महत्त्व मिळत आहे, त्यामुळं बिगर राजकीय घटक पुढे आलेले आहेत. म्हणून ज्या स्वयंसेवी संघटना असतात किंवा ज्याला आपण गैर सरकारी संस्था म्हणतो, ज्याला नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे NGO आपण शॉर्टमध्ये म्हणत असतो, तर त्यांना आज खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण ह्या संस्था ज्या असतात त्या मानवी समस्यांच्या प्रश्नावर भर देतात. म्हणजे इथं आपण लक्षात घ्या की यांना कोणताही स्वार्थ राहत नाही. ह्या फक्त जगभरामध्ये ज्या ज्या लोकांवर कुठं अन्याय होत असेल, एक मानव म्हणून त्या ठिकाणी त्यांना जर त्या ठिकाणी त्यांचे अधिकार मिळत नसतील किंवा एखादं शासन, एखादं राज्य त्यांचे त्या अधिकारावर अतिक्रमण करत असेल, तर अशा संघटना त्या ठिकाणी पुढे येतात, ज्याला NGO अशा प्रकारे आपण म्हणत असतो. त्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नावर खऱ्या अर्थानं भर देतात. मानव म्हणून पाहतात. त्या ठिकाणी ते कोणत्या राज्याचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या वंशाचा आहे, कोणत्या राष्ट्राचा आहे, ह्या गोष्टी न पाहता किंवा ते स्त्री आहे का पुरुष आहे किंवा लहान मुलं आहेत, तर या संदर्भात ते जे काही समस्या निर्माण होतात त्या समस्यांच्या प्रश्नावर त्या ठिकाणी भर ते देत असतात. त्या संस्था मानवी समस्यांच्या म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध हे केवळ राष्ट्रांच्या संबंधापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्यात बिगर राजकीय घटकांचा देखील समावेश झाला आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध जेव्हा आपण ठेवतो एक देश दुसऱ्या देशाशी, तर या ठिकाणी ह्या ज्या नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनच्या ज्या संघटना आहेत त्यांच्याशी सुद्धा आज प्रत्येक देशाला आपले चांगले संबंध ठेवावे लागतात. त्यांनी निर्माण केलेले नियम आज देशांतर्गत जे काही कायदेमंडळ आहे त्या कायदेमंडळाला आपल्या इथं कायदे करून तशा प्रकारची व्यवस्था आणण्याचं काम त्या ठिकाणी करावं लागतं. म्हणजे त्यात आता बिगर राजकीय घटकांचा देखील समावेश झालेला आहे, ज्यामध्ये आपल्याला मुख्यत्वे अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय संघटना जी NGO आहे, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल एक आहे, त्यानंतर ग्रीन पीस मूव्हमेंट आहे. तर यासारख्या ज्या संघटना आहेत त्या जगभरातल्या देशांचं मूल्यमापन करतात की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक देशामधले जे मानव आहेत त्यांना मानवतावादी दृष्टिकोनातून सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळतात की नाही, प्रत्येक ठिकाणी स्त्री पुरुष समानता आहे की नाही, प्रत्येक ठिकाणी लहान मुलांना योग्य प्रमाणात शिक्षण मिळतं की नाही, की त्या ठिकाणी मानवी हक्काची पायमल्ली होते. तर तशा प्रकारचा जो काही अहवाल आहे तो अहवाल त्या ठिकाणी UN देण्याचं कामसुद्धा ह्या संघटना करतात. जगभरात या ठिकाणी त्या देशाच्या या गोष्टी चव्हाट्यावर आणण्याचं काम ह्या संघटना आपल्याला करताना दिसतात. तर यांच्याप्रमाणेच आणखी एक बिगर राजकीय घटक म्हणून काही संघटना आहेत ज्याचा वापर आपण या ठिकाणी दहशतवादी गट म्हणून करत असतो. म्हणजे दहशतवादी संघटना ह्यासुद्धा काही राजकीय संघटना नाहीत, ह्या बिगर राजकीय संघटना आहेत. आणि म्हणून इथं आपल्याला लक्षात घेता येतं आणि त्यातल्या त्यात भारतासारख्या देशामध्ये तर आमच्यासारख्यांना म्हणजे जे 40 वर्षाची झालेली आहेत किंवा 45 वर्षाची झालेले लोक आहेत तेव्हापासून म्हणजे 1970 पासूनच आपण पाहतो, 70-80 पासूनच या ठिकाणी दहशतवादाचा सामना आपण करताना दिसतोय. काश्मीर प्रश्न असेल किंवा आणखी काही अनेक प्रश्न असतील किंवा नक्षलवादी प्रश्न असतील, तर अशा ठिकाणी दहशतवादी किंवा हे नक्षलवादी असणारे जे घटक आहेत ते सुद्धा बिगर राजकीय घटक आहेत आणि त्यांचासुद्धा समावेश आपल्याला बिगर राजकीय घटकमध्ये करता
येईल. त्यानंतर चौथा घटक आहे राजकीय क्षेत्रामधला, की ज्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागतं जागतिकीकरणामध्ये, आणि ते आहे महत्त्वाचा घटक आहे मानवी हक्क. जागतिकीकरणाच्या युगात मानवाधिकारांचे संरक्षण या ठिकाणी आपण पाहतो की या युगामध्ये एक महत्त्वाचा विषय बनला आहे मानवाधिकाराचं संरक्षण. म्हणजे मानव म्हणून काही अधिकार आहेत. पहिल्यांदा असं नव्हतं. 1789मध्ये जेव्हा फ्रान्सची राज्यक्रांती झाली तेव्हापासून खऱ्या अर्थानं लोकांना या ठिकाणी, किंवा जे जीन जॅक रुसो आहेत त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की मानव हा सर्व समान असतो. म्हणजे तोपर्यंत लोकांना वाटतच नव्हतं की मानव सारखे असतात, मानव प्राणी एक आहे किंवा सर्वांना अधिकार सारखे असतात, हे तोपर्यंत माहीत नव्हतं. म्हणून 1789ची जी फ्रान्सची राज्यक्रांती आहे तर ती खूप महत्त्वाची आहे. जी 1789मधली क्रांती आहे तिनं जगाला 3 गोष्टी दिलेल्या आहेत: स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. म्हणून ह्यानुसार या ठिकाणी जगभरात आज आपण पाहतो की अनेक देशांनी याचा स्वीकार केलेला आहे, भारतानं सुद्धा स्वीकार केलेला आहे. पण तरीसुद्धा त्याची अंमलबजावणी आज प्रत्येक देशात होईल असं नाही. उदाहरणार्थच पाहायचं झालं आपल्याला तर आशिया खंडातले काही देश असेल, किंवा आफ्रिका खंडातले काही देश असेल, किंवा लॅटिन अमेरिका खंड ज्याला किंवा दक्षिण अमेरिकातले काही देश असतील, तर या देशामध्ये अजूनसुद्धा मोठ्या प्रमाणात मानवाधिकारांचं उल्लंघन होताना आपल्याला दिसते. आणि म्हणून जागतिकीकरणाच्या या युगामध्ये आज मानवाधिकाराचं संरक्षण एक महत्त्वाचा विषय बनलेला आहे. आज विकसित आणि विकसनशील देशात मानवाधिकाराच्या दृष्टिकोनात फरक करण्याची गरज आहे. आता असं नाही, कारण विकसित देश ज्या युरोप खंडामधले असणारे जे काही विकसित देश आहे, रशिया आहे, किंवा त्यानंतर अमेरिका आहे, अमेरिका खंडामधले कॅनडा, अमेरिका, हे जे काही देश आहेत, किंवा त्यातही आता काही विकसित देशातसुद्धा जसं पाहतो आपण की अरब राष्ट्र आहेत. या अरब राष्ट्रामध्ये विकसित देश आहेत ते आशिया, म्हणजे पश्चिम आशिया खंडामधले असणारे हे जे देश आहेत, ज्यामध्ये सौदी अरेबिया वगैरे येतात आणि त्याच्या जवळपासचे देश येतात, कुवेत वगैरे येत असेल, किंवा आणखीन काही देश येतात. तर हे जे देश आहेत हे विकसित देश आहेत. पण तरीसुद्धा लिंगभेदामध्ये आज आपण पाहतो की मानवाधिकारात त्या ठिकाणी उल्लंघन होताना दिसते. स्त्रियांना अत्यंत कमी अधिकार आहेत. त्यांच्यावर आजसुद्धा अतिशय मध्ययुगीनकालीन असणारे जे काही स्त्रियांच्या बाबतीत असणारे करार किंवा त्यामधले कायदे होते, आजसुद्धा तिचं दुर्दैवानं म्हणता येतं, आपल्या म्हणावं लागेल की त्या ठिकाणी तशा प्रकारचे कायदे आहेत. त्यामध्ये अजून बदल होण्यास वाव आहे. तर ठीक आहे. तर त्यातल्या त्यात विकसित आणि अविकसित किंवा विकसनशील देश आहेत त्यांच्यामध्ये मोठा फरक करावा लागतो. आज आपण पाहतो की त्या भारतासारख्या विकसनशील म्हणजेच गरीबच असणारा देश जो आहे, तर या देशामध्ये आजही मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराचं उल्लंघन होताना आपल्याला दिसते. कितीही मोठ्या प्रमाणात कायदे असले तरीसुद्धा या कायद्याचं पालन होते का, हे मोठं एक संशोधन करण्याचा एक गोष्ट आहे किंवा एक बाब आहे. आज आपण पाहतो लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. 14 वर्षाखालील मुलींसाठी मोफत शिक्षण आलेलं आहे. अनेक सुविधा केल्या आहेत भारतात, पण तरीसुद्धा आज आपण पाहतो की अनेक लहान मुलं काम करताना आपल्याला दिसतात. शाळा सोडून त्या ठिकाणी कुठं हॉटेलवर काम करतायत, कुठं मजूर म्हणून काम करतायत, कुणाच्या या ठिकाणी जे काही बिल्डिंग्स वगैरे बनतात किंवा जे काही बांधकाम बनतं, जे काही गवंडी लोक असतात काम करणारे, त्यांच्या हाताखाली काम करण्यास म्हणजे अत्यंत काही धोकादायक ठिकाणीसुद्धा हे लहान मुलं काम करताना आपल्याला दिसतात. हे का होतं आहे? हे तर व्हायला नको. हे तर ह्याच्या अशा प्रकारचे तर लहान मुलांच्या बाबतीतलाही कायदा आहे. काही ठिकाणी स्त्रियांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात अन्याय होतात, अत्याचार होत आहेत, त्यांचेही कायदे बनलेले आहेत. पण आज वास्तवात आहे का हे सर्व? म्हणून एक खूप महत्त्वाची गोष्ट इथं अशी आहे की विकसनशील जे देश आहेत त्यामध्ये आज मानवाधिकाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आपल्याला दिसतो. तिसऱ्या जगाच्या दृष्टीनं नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी आर्थिक विकास साधण्याची गरज असते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्हाला बरेचसे स्वातंत्र्य मिळालेले असतील, पण जर आर्थिक स्वातंत्र्य जर नसेल तर त्या ठिकाणी ह्या बाकीच्या स्वातंत्र्याला काही अर्थ राहत नाही. कारण सर्व स्वातंत्र्याचा पाया या आर्थिक स्वातंत्र्याला आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून या ठिकाणी तिसरं जग म्हणलेलं आहे. तिसरं जग म्हणजे काय? आफ्रिका आणि आशिया खंडातील जे गरीब देश आहेत, तर ते देश म्हणजे एक प्रकारचं हे या ठिकाणी असणारं म्हणजे तिसरं जग असं आपण म्हणतो की ज्यांच्यामध्ये आर्थिक विकास होण्याची खूप गरज आहे, जिथे मूलभूत गरजासुद्धा भागल्या जात नाही, अशी परिस्थिती आलेली आहे. आणि म्हणून जर त्या ठिकाणी तुम्हाला राजकीयदृष्ट्या मोठा अधिकार असेल किंवा सामाजिकदृष्ट्या समानतेचा अधिकार असेल, पण आर्थिकदृष्ट्या ते जर सक्षम नसतील
किंवा आपण पाहतो की स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी आपण करत आहोत. पण जर महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील तर कितीही आपण स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करत असलो तरी खऱ्या अर्थानं ते स्त्री पुरुष समानता येईल अशा प्रकार असं सांगता येणार नाही किंवा ते सांगणं चुकीचं ठरेल. तर इथं सांगायचं आहे की तिसऱ्या जगाच्या दृष्टीनं नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी जर महत्त्वाची गोष्ट कोणती साध्य करायची असेल तर तो आहे आर्थिक विकास. तसेच वैयक्तिक अधिकारापेक्षा, म्हणून इकडं काय आहे, युरोपवाल्या राष्ट्रांनी वैयक्तिक अधिकाराला किंवा वैयक्तिक स्वातंत्र्याला जास्त अधिकार दिले. पण इकडं कसं आहे, जे काही विकसनशील देश किंवा गरीब देश आहे त्यांना त्या ठिकाणी एक वैयक्तिक अधिकारापेक्षा सामाजिक आणि कौटुंबिक अधिकाराला जास्त महत्त्व द्यावं लागत आहे. आणि म्हणून आपण कल्याणकारी राज्य म्हणतो. म्हणजे कल्याणकारी राज्य काय करतं की एका व्यक्तीपेक्षा अनेक लोकांचं समाजाचा त्या ठिकाणी विचार करत असतं. म्हणून भारतीय संविधानानं म्हणजे भारतीय राज्यघटनेनं सामाजिक न्यायाला जास्त भर दिलेला आहे. की त्यांनी सांगितलेलं आहे की वैयक्तिक स्वातंत्र्य दिल्यापेक्षा किंवा वैयक्तिक आर्थिक स्वातंत्र्य दिल्यापेक्षा म्हणजे त्याचं वितरण झालं पाहिजे, वाटप झालं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना त्याचा म्हणजे अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, ह्या जे प्राथमिक गोष्टी आहेत, स्वास्थ्य आहे, तर ह्या त्यांना मिळाल्या पाहिजे. आणि म्हणून वितरणाला जास्त महत्त्व दिलं जातं. आणि म्हणजे त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणतो आपण. म्हणजे असंही मानलं जातं की वितरणात्मक न्याय मिळवून देण्यासाठी लोक कल्याणापेक्षा स्वातंत्र्याच्या हक्कावर जास्त भर दिला जातो. म्हणून राष्ट्रांना आपला इतिहास, संस्कृती, राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था याद्वारे मानवी हक्कांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी की लोककल्याणापेक्षा स्वातंत्र्याच्या हक्कावर जास्त भर दिला जातो. म्हणजे विकसित राष्ट्र काय करत आहेत की वैयक्तिक एका व्यक्तीला जास्त महत्त्व द्या. तुम्ही प्रत्येक व्यक्ती, एका व्यक्तीचं मिळून आपलं राज्य बनलेलं आहे म्हणून एका व्यक्तीला त्या ठिकाणी जास्तीत जास्त स्वातंत्र्य द्या. आणि आपला जो काही इतिहास आहे, संस्कृती, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था आहे, या आधारे मानवी हक्कांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. अशा प्रकारे त्या ठिकाणी एक विचार हा पुढे येताना आपल्याला दिसतो. हे कशामध्ये येतं आहे? मानवी हक्काच्या संदर्भामध्ये. म्हणजे थोडक्यात नागरी आणि राजकीय हक्क स्वातंत्र्य या पाश्चात्य दृष्टिकोनाला प्रत्यक्षातील स्थानिक परिस्थितीची सांगड घालण्याची गरज आहे. पाश्चात्यांनी काय केलेलं आहे की समाजापेक्षा, राज्यापेक्षा व्यक्तीला महत्त्व द्या, व्यक्ती स्वातंत्र्य द्या आणि त्यातून मानवी हक्क ही चळवळ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तरी विकसनशील देशामध्ये ह्या अनेक अडचणी आहेत. पण मानवाधिकार आणि म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्य यांचा कुठेतरी समन्वय घालण्याचं काम या ठिकाणी होण्याचं किंवा ही गरज आज या ठिकाणी उपलब्ध होताना आपल्याला दिसते. म्हणजे वरील सर्व आपण ह्या गोष्टीचा अधिक तपशीलपणे विचार करायचा झाला तर आपल्याला भारतामध्ये कशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय करारांचा आणि संघटनांचा दबाव राहत असतो, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी राहत असतात, या संदर्भातला जो काही वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करार असतील किंवा ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, ग्रीनपीस यासारख्या समस्यांबाबत मानवी अधिकाराच्या संदर्भात भारतामध्ये यांनी कोणते ओपिनियन दिलेली आहेत, चेर्नोबिलची दुर्घटना काय आहे, त्यामुळं कोणते पर्यावरणाचं संकट निर्माण झालेलं होतं, तर किंवा भारतामध्ये जैतापूर, कुडनकुलम या अशा प्रकारचे जे काही आण्विक प्रकल्प आहेत त्यांना कशा प्रकारे स्थानिक विरोध होताना आपल्याला दिसतोय. तर याच्या संदर्भात आपण आता जी काही माहिती पाहणार आहोत तर ती आपण पुढच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत मला रजा द्या. धन्यवाद.